नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2017चा पेपर अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर माझ्या टीचिंगमध्ये तुम्हाला जर काही सुधारणा हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपाशी व्हिडिओ शेअर करा. तर चला तर मग आज आपण इयत्ता 8वी फेब्रुवारी 2017चा स्कॉलरशिपचा पेपर अभ्यासूयात. सव्वीसवा प्रश्न, वर्गमुळात x कंसाचा 3/5 गुणुले वर्गमुळात x कंसाचा 2/5 अधिक 2 गुणुले वर्गमुळात x छेद 2 कंसात वर्गमुळात x कंसाचा 2/3 गुणुले वर्गमुळात x चा 1/3 अधिक वर्गमुळात x बरोबर किती? दोन अचूक पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहेत. तर या पद्धतीने आपण हे उदाहरण लिहून घेतलेलं आहे. तर x वर्गमुळात x चा 3/5 गुणिले वर्गमुळात x चा 2/5 घातांकाच्या नियमानुसार पायासारखा आहे, मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, त्यामुळे आपण या घातांची बेरीज करूयात. म्हणजे आपलं येईल वर्गमुळात x कंसाचा 2/3/5 अधिक 2/5 अधिक 2 वर्गमुळात x छेद, इथं पण आपण 2 गुणुले x चा वर्गमुळात x चा 2/3 अधिक 1/3 अधिक वर्गमुळात x 2 पाया छेद सारखा आहे 5/5. वरच्यांची बेरीज करूया. वर्गमुळात x चा 5/5 अधिक 2 वर्गमुळात x छेद 2 गुणुले वर्गमुळात x चा छेद समान आहे 3, वर बेरीज येईल 3/3 अधिक वर्गमुळात x 5 ला 5 कट झाले, 3 ला 3 कट झाले, शिल्लक काय राहील बा? वर्गमुळात x अधिक 2 वर्गमुळात x छेद 2 वर्गमुळात x अधिक वर्गमुळात x. खालचा आणि वरचं सारखं आहे, अंश आणि छेद सारखा आहे, त्यामुळे हे दोन्ही कट होईल आणि आपलं उत्तर 1 येईल. 1 म्हणजे x चा 0 असतो. 2 पर्याय अचूक असतील, 2 आणि पर्याय क्रमांक किंवा वर्गमुळात x चा 0 केला तरी तो 1च येतो, म्हणून हे 2 पर्याय बरोबर असतील. पुढचं आपण उदाहरण पाहूयात. संख्या रेषेवर यम बिंदूचा निर्देशक 2/3 आहे. बिंदू यम व n मधील अंतर 3 एकक असेल तर n बिंदूचे निर्देशक किती? 2 अचूक पर्याय निवडा. आपण या ठिकाणी ही संख्या रेषा काढलेली आहे.
1 एकक, 2 एकक, 3 एकक, 4 एकक, 5 एकक शून्याच्या उजवीकडे आणि डावीकडे पण -1 एकक, -2 एकक अशा आपण संख्या रेषेचे मांडणी केलेली आहे. यम चे निर्देशक एका एककाचे यम चे निर्देशक 2/3 आहे म्हणून छेद 3 म्हणून एका एककाचे 1, 2, 3 भाग केलेले आहेत. म्हणून यम चा निर्देशक 2/3 हा शून्यापासून 1 आणि 2 भाग झाल्यावर दाखवलेला आहे. तर आता आपल्याला यम व एन मधील अंतर 3 एकक असेल. म्हणजे हा एन बिंदू इकडे पण असू शकतो, इकडे पण असू शकतो. जर तो उजवीकडे असेल तर यम आणि एन यांच्यामधील अंतर 3 एकक आहे. जर उजवीकडे कुठं असेल तो बिंदू किंवा एन बिंदूच्या उजवीकडचा निर्देशक कोणता असेल हे दाखवायचं असेल तर आपल्याला 2/3 अधिक अंतर 3 त्रिकस गुणाकार करा. 2 अधिक 9/3 म्हणजे अधिक 11/3 हा एक एन चा निर्देशक असेल. आणि जेव्हा डावीकडं एन चे निर्देशक कोणता असेल तर आपल्याला 2/3 वजा 3 करावं लागेल. तिरकस गुणाकार करूया. 2 वजा 3 त्रिक 9/3 म्हणजे अधिक 2 वजा 9 म्हणजे वजा 7/3 हे झाले एन चे दोन निर्देशक. आपलं पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर येणार आहेत. पुढचा प्रश्न आपण अभ्यासूयात. एका शाळेतील इयत्ता 8वीच्या वर्गाच्या ब तुकडीतील मुलींची संख्या मुलग्यांच्या संख्येच्या तिप्पटीपेक्षा 20 ने कमी आहे. त्या तुकडीतील मुलांची एकूण संख्या 68 असेल तर मुलींची संख्या किती? तर आपण या पद्धतीने लिहून घेऊयात. तर मुलींची संख्या आहे ती मुलग्यांच्या संख्येच्या तिप्पटीपेक्षा 20 ने कमी आहे. म्हणून मुलग्यांची संख्या आपण x मानूया. मुलींची संख्या 3x वजा 20 ने कमी आहे म्हणून 20 लिहूयात. त्या तुकडीतील मुलांची एकूण संख्या 68 असेल म्हणजे 3x वजा 20 अधिक x बरोबर 68 येईल. x आणि 3x 4x वजा 20 आपण तिकडे पाठवूयात म्हणजे अधिक 20 होईल. 68 अधिक 20 68 आणि 20 होईल 88. x बरोबर 88/4. x ची किंमत येईल आपली 22. आपल्याला विचारलं आहे मुलींची संख्या किती. 22 जी आलेली आहे ती मुलग्यांची संख्या आहे. मुलींची संख्या इथं आपण x ची किंमत ठेवूया 22. 3 गुणिले 22 वजा 20 22 त्रिक 66 वजा 20 बरोबर 46. ही आपलं योग्य उत्तर असेल, मुलींची संख्या असेल. पुढचं उदाहरण पाहूयात. खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ 182 या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. ब 182 या संख्येला 7 ने निशेष भाग जातो. क 182 या संख्येला 14 ने निशेष भाग जातो. या तिघांपैकी आपल्याला कोणती विधाने योग्य आहेत ते निवडायचे आहे. तर 182 ही समसंख्या आहे म्हणून तिला 2 ने ते भाग जाणारच आहे. 182 ला 7 ने पण निषेध जातो, हे पण योग्य पर्याय आहे. आता 2 ही मूळ संख्या आहे आणि 7 ही मूळ संख्या आहे. 2 गुणिले 7 केलं तर 14 येतं. या मूळ संख्येचा गुणाकार 14 आलेला आहे म्हणून 182 ला पण 14 ने निशेष भाग जातो.
तिन्ही पर्याय बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर असेल. पुढचं उदाहरण पाहूयात. 30वं उदाहरण, वर्गमुळात 1.96 अधिक वर्गमुळात 2.25 अधिक वर्गमुळात 2.89 छेद वर्गमुळात 0.00 2116 बरोबर किती? तर 1.96चं वर्गमूळ येईल आपलं 1.4 म्हणजे 196 हा 14चा वर्ग आहे, अधिक 2.25चं वर्गमूळ येईल 15 म्हणजे 1.5 अधिक 2.89 म्हणजे 289 हे 17चा वर्ग आहे, म्हणजे 1.7 हे वर्गमूळ आलं. आता आपल्याला 2116चं वर्गमूळ काढायचं आहे. 4 किंवा 6 एकक स्थाने असलेल्या संख्येचं हा वर्ग असणारे दोन अंक सोडले 1 2 21 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या शोधली 16. 16चं वर्गमूळ आहे 4 आणि इथं 4 लिहिलं. मग हा 44चा वर्ग का 46चा? तर आपण 45चा वर्ग करूया. 25 आणि 4 पंचे 20. 20 2025 पेक्षा 2116 मोठा आहे, म्हणून हा 46चा वर्ग असला पाहिजे. आता याचं वर्गमूळ 46 येईल, पण दशांश चिन्ह कुठं द्यायचं? 1 2 3 4 5 6 6 घरं सोडून इथं पॉईंट आलेला आहे. वर्गमूळ काढताना 6च्या निम्म 3 घरं सोडून 1 2 म्हणजे 0 पॉईंट इथं दशांश चिन्ह येईल. आता आपण यांची पुन्हा बेरीज करूया. 1.4 अधिक 1.5 अधिक 1.7 म्हणजे 4.6 आलं, छेद 0.046 आलं. आता दशांश चिन्हाचं काय करायचं पहा. दशांश चिन्ह आधी आपण काढून घेऊयात. म्हणजे 46 गुणुले 0.046 चं जर दशांश चिन्ह काढलं तर 46 येईल. हा 0.6 आहे वरती, म्हणजे छेदाला 10चा 10 येईल आणि पॉईंटच्या इकडे 3 घरं आहेत, म्हणून 10चा 3रा येईल. 46ला 46 कट गेले. घातांकाच्या नियमानुसार 10चा 2रा 3 मधून 10चा 1 घात गेला तर 10चा 2रा येईल. आपलं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. पुढचं उदाहरण आपण पाहूया. खालील आकृतीत रेषा AB समांतर रेषा CD असून छेदिका PR छेदिका आहे की जी रेषा AB ला P बिंदूमध्ये आणि रेषा CD ला बिंदू R मध्ये छेदते. आंतरकोनांच्या एका जोडीचे कोन दुभाजक बिंदू T मध्ये छेदतात, तर कोन PT R चे माप किती? तर PT आणि RT हे P या कोनाचे आणि R या कोनाचे दुभाजक आहेत. अंतर हा कोन आणि हा कोन हे आंतरकोन आहेत. आपल्याला माहिती आहे की आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आता याच्या अर्धा हा कोन आणि याच्या अर्धा हा कोन आणि हा कोन या दोघांची बेरीज येईल. आपण याला x मानूयात, याला y मानूयात. x अधिक y ची बेरीज ही 90 अंश येईल. x अधिक y बरोबर 90 अंश येईल या दोघांची बेरीज. कारण
हा कोन एक्स हा कोन या पी या कोनाच्या निम्मा आहे आणि वाय हा कोन आर या कोनाच्या निम्मा आहे. या दोघांची बेरीज 180 अंश 90 अंश आली. आपल्याला माहिती त्रिकोण पी टी आर मध्ये कोन एक्स अधिक कोन वाय अधिक कोन पी टी आर बरोबर 180 अंश असतं. कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. पण या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश आहे. हे 90 अंश जर इकडं पाठवलं तर वजा होत ते आणि पी टी आर ची किंमत मिळते 90. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर येईल. 32वं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात. साखरेचा दर 25% वाढला, त्यामुळे खप 15% कमी झाला, तर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झाला? तर आपण साखरेचा दर 100 रुपये प्रति किलो घेऊयात. प्रति किलो टक्क्यामध्ये आहे म्हणून 100 घ्यायचं. खप किंवा वापर 100 किलो घेऊया. आता एकूण उत्पन्न किंवा खरेदी किंमत होईल आपली 100 गुणिले 100 10,000. आता दर वाढला आहे 25%ने म्हणजे तो 125 होईल. खप कमी झाला आहे 15%ने म्हणजे तो 85 होईल. 25 गुणिले 85 करा. एकशे 25 गुणिले 85 केला आपण आपलं उत्तर येईल 10,625. म्हणजे नफा आपल्याला होईल 6,625. मूळ किंमत होती आपली 10,000. ती खाली लिहिली आपण. गुणुले टक्क्यात काढायचं आहे म्हणून 100. 2 शून्यला 2 शून्य कटले. आपल्याला शेकडा नफा होणार आहे 6.25%. हे उदाहरण आपण दुसऱ्या पद्धतीने एक सोडू शकतो. पहा, दुसऱ्या पद्धतीनं बघा. ए अधिक बी अधिक ए बी छेद 100 आणि कंसाच्या बाहेर टक्के. ए म्हणजे 25% वाढ झाली आहे म्हणून अधिक 25. बी म्हणजे 15% कमी झाले आहे म्हणून वजा 15. आणि ए आणि बी यांचा गुणाकार 1 वजा आणि 1 अधिक आहे म्हणून गुणाकार वजा येईल. 15 गुणिले 25 येईल 375 छेद 100 कंसाच्या बाहेर टक्के. 25 मधनं 15 गेले 10 वजा 3.75. हे 2 शून्य जर आपण कट केले तर दशांश चिन्ह इकडे येईल. 10तनं 3.75 कट झाले तर आपलं उत्तर 6.25% असं येईल. म्हणजे आपल्याला अधिकचं चिन्ह आलं आहे इथं म्हणून नफा होतो तो 6.25% एवढा आपल्याला नफा होईल. पुढचं उदाहरण पाहूया. ए चा एक्स
कंसाचा y वजा z गुणुले a चा y कंसाचा z वजा x गुणुले a चा z कंसाचा x वजा y बरोबर किती? तर आपण x न y वजा z ला गुणूया म्हणजे a चा xy वजा xz गुणुले a चा त्या y ने पण z वजा x ला गुणूया yz वजा xy गुणुले a चा या z ने पण आपण x वजा y ला गुणूया xz वजा xy पाया समान आहे म्हणून वरच्यांची आपण बेरीज करूया a चा xy वजा xz अधिक yz वजा xy अधिक xz वजा xy अधिक xy वजा xy कटले xy कटले थोडा आपण पुन्हा पाहूया a चा xy वजा xz बरोबर आहे a चा yz वजा xy आणि a चा xz वजा इथं z पाहिजे होतं आता यांची आपण इथं बेरीज करूया कारण पायासारखा आहे xy गेले xz गेले yz गेले म्हणजे a चा 0 येईल आणि a चा 0वा घात हा 1 असतो म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. पुढचं उदाहरण पाहूयात. एका वस्तूची किंमत 20% ने वाढली, काही दिवसांनी पुन्हा 20% ने कमी झाली तर शेवटची किंमत मूळ किमतीपेक्षा किती कमी होईल का जास्त आणि कितीने? तर आपल्याला वस्तूची मूळ किंमत आपण वस्तूची मूळ किंमत 100 धरूयात. 20 ने वाढली म्हणजे ती 120 होईल. काही दिवसांनी पुन्हा 20% ने कमी झाली म्हणजे 120 च्या 20% हा शून्य कटला 12 24 म्हणजे 120 वजा 24 96 येईल. म्हणजे 4 मूळ किंमत आपण 100 धरली होती ती आली 96 म्हणजे 4 रुपयाने किंमत कमी झालेली आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर येईल. पुढचं उदाहरण 35वं उदाहरण पाहूयात. एका चौरसाचा कर्ण 7 सेमी आहे तर त्याच्या बाजूची लांबी किती? बाजू बरोबर कर्ण छेद वर्गमुळात 2. कर्ण दिलाय 7 छेद वर्गमुळात 2. आपण खाली आणि वरती वर्गमुळात 2 ने गुणूयात. 7 वर्गमुळात 2 येईल. या 2 ने जर या 7 ला भागलं 2 एक 3.5 येईल आणि आपलं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर येईल. पुढचं उदाहरण आपण पाहूयात.
एका वृत्तचिती आकाराच्या पिंपाच्या तळाची त्रिज्या 14 सेमी आहे, त्यामध्ये पाणी आहे. त्या पाण्यात 14 सेमी लांब, 11 सेमी रुंद व 12 सेमी उंच असलेला धातूचा ठोकळा टाकला असता पिंपातील पाण्याची उंची किती वाढेल? तर आपण पाहूया की अशा पद्धतीचं हे पिंप आहे. या पिंपाची तळाची त्रिज्या इथं आपण 14 सेमी घेऊयात. त्यामध्ये पाणी आहे. पहिलं पाणी इथपर्यंत आहे. आता 14 सेमी लांब, 11 सेमी रुंद व 12 सेमी उंच हा इष्टिका चिती आकाराचा ठोकळा होईल. 11 सेमी लांब म्हणजे 14 सेमी लांब म्हणजे 14, 11 सेमी रुंद, रुंदी घेऊयात आपण 11 आणि उंची 12. जर हा ठोकळा या पाण्यात टाकला तर ही पाण्याची हाईट h इथून पुढे वाढणार आहे, इथून वरती, आणि ही जेवढी त्या ठोकळ्याच्या घनफळा इतकं पाणी किंवा ती पाण्याची उंची वाढणार आहे. ही जी उंची वाढलेली आहे पाण्याची, या पाण्याचं घनफळ आणि या इष्टिका चितीचं घनफळ सारखंच असणार आहे. म्हणून आपण लिहूयात इष्टिका चितीचं घनफळ किती येईल, तर 14 गुणुले 11 गुणुले 12 बरोबर या वाढलेल्या पाण्याची उंची, म्हणजे हे पाणी वृत्तचितीच्या आकारामध्ये असेल. वृत्तचितीचे घनफळ असतं पाय आर वर्ग h, पाय म्हणजे 22/7, आर वर्ग त्रिज्या म्हणजे 14, 14 गुणुले 14, आणि उंची असेल आपली, उंची काढायची आहे म्हणून ती h मानूया. 7 एक 7, 7 दुने 14, 11 एक 11, 11 दुने 22, बे एक बे, बेसकी 12, बे एक बे, बेत्रिक 6. ह्या 14ला हे 14 कट होईल आणि आपली उंची येईल 3 सेंटीमीटर बरोबर h, म्हणजे 3 सेंटीमीटर इतकी उंची वाढेल. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. पुढचं आपण उदाहरण पाहूयात. 37. एका कोनाचा पूरक कोन व कोटी कोन यांचे गुणोत्तर 13:4 आहे, तर त्या कोनाचे माप किती? तर तो कोन आपण x मानू. याचा x चा पूरक कोन होईल 180 वजा x, कोटी कोन होईल 90 वजा x, आणि याचं जे गुणोत्तर दिलेलं आहे ते 13:4 आहे. आपल्याला त्या कोनाचे माप काढायचे आहे, म्हणजे x चं माप काढायचं आहे. तिरकस गुणाकार करूया. 18 चौक 72 म्हणजे 720 वजा 4x बरोबर 93 117 वजा 13x. x एका बाजूला घेऊयात. हे 13x इकडे पाठवलं तर अधिक होईल. 13x मधनं 4x गेले 9x बरोबर हे 720. या 1170 मधनं इकडे वजा करूयात. 0 5, 11 7 गेले 4, x बरोबर आलं 9 1 9, 9 5 45, म्हणजे त्या कोनाचं माप असेल 50 अंश, जो पर्याय क्रमांक 2 ला आहे. पुढचं उदाहरण आपण पाहूया. एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 135 अंश आहे, तर त्या कोनाच्या संगत विशाल कंसाचे माप किती असेल? इथं आपण हा केंद्रीय कोन काढलेला आहे. केंद्रीय कोन आहे AOB, याचं माप 135 अंश आहे. हा या केंद्रीय कोनाचं माप आणि AXB कंस AXB याचं माप सारखंच असतं, म्हणजे या कंसाचं माप पण 135 अंश होईल. आता संगत विशाल कंस
विशाल कंस असेल AYB, म्हणजे आपण अख्खा पूर्ण असतो वर्तुळ 360 मधून जर 135 अंश वजा केले तर 5 आजचा माघारी 2 आणि 225 अंश आपलं मापील विशाल कंसाचा पर्याय क्रमांक 4 असेल. पुढचं उदाहरण पाहूयात. एका मोटारीचा तासी वेग 50 किलोमीटर असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला पोहोचण्यास 6 तास लागतात. त्याच वाहनाने त्याच गावाला 4 तासात पोहोचण्यासाठी वाहनाचा वेग किती असावा? आधी आपण अंतर काढूया. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. वेग दिलेला आहे 50 किलोमीटर, वेळ दिलेला आहे 6 तास, तर एकूण अंतर येईल आपलं 300 किलोमीटर. हे आपल्याला 4 तासात पोहोचायचं आहे, म्हणून आपल्याला 4 ने भागलं, आपला भागाकार येईल 75, म्हणजे तासी वेग पाहिजे आपल्याला 75 किलोमीटर हा वेग ताशी आपल्याला लागेल. 40वं उदाहरण पाहूयात. एका दुकानदाराने 200 रुपये डझन या दराने 50 डझन वह्या विकत घेतल्या. त्या सर्व वह्या 225 रुपये डझन दराने विकल्या तर त्याला शेकडा किती नफा होईल? आता बघा, वह्या खरेदी केल्यात 50 डझन, तेवढ्याच वह्या म्हणजे 50 डझन वह्या विकलेल्या आहेत 225 रुपये डझन या दरानं. तर आपल्याला नफा किती होईल ते काढायचं आहे. तर आपली खरेदी किंमत असणार आहे 200 गुणिले 50. विक्री किंमत असणार आहे 225 गुणिले 50. नफा असणार आहे आपला 225 गुणिले 50 वजा 200 गुणिले 50. ह्यातनं आपण 50 बाहेर काढूया. कंसात 225 वजा 200 म्हणजे 50 गुणिले 25 येईल. हा झाला नफा. शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी किंमत आहे 200 गुणिले 50 छेद 50 गुणिले 100. 50 ला 50 कट होतील. 25 एक 25, 25 8 200. 8 ने आपण 100 ला भागूया. 12 8 96, 8 पंचे 40, म्हणजे 12.50% इतका नफा होईल, जो पर्याय क्रमांक 3 ला आहे. 41वं उदाहरण पाहूयात. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 13 सेमी आहे. त्या वर्तुळातील एका जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर 5 सेंटीमीटर आहे, तर त्या जीवेची लांबी किती? तर या ठिकाणी आपण हे वर्तुळ काढलेलं आहे. ओ हा केंद्र आहे. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 13 सेंटीमीटर आहे. OB ही त्रिज्या आहे, ती आपण 13 लिहिली. या वर्तुळातील एका जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर 5 सेंटीमीटर आहे. AB ही जीवा आहे आणि वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर हे आपण 5 सेंटीमीटर घेतलं, तर आपल्याला AB ची लांबी काढायची आहे. जेव्हा या केंद्रातून या जीवेवरती आपण लंब काढतो तेव्हा ही जीवा दुभागली जाते, म्हणजे AM बरोबर MB. आणि इथं M पाशी काटकोन तयार होतो. आपल्याला माहिती आहे OB हा कर्ण होईल. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार 13चा वर्ग बरोबर 5चा वर्ग अधिक MB चा वर्ग. कारण आपल्याला MB काढलं की MB च्या दुप्पट
ए बी म्हणजे या जीवेची लांबी असेल 13चा वर्ग वजा 5चा वर्ग बरोबर एम बी वर्ग 169 वजा 25 बरोबर एम बीचा वर्ग 144 बरोबर एम बीचा वर्ग म्हणजे 12 बरोबर एम बी येईल. आता या म्हणजे ही लांबी आली 12 आणि 12च्या दुप्पट ए बी असेल म्हणजे 24 सेंटीमीटर ही जीवेची लांबी असणार आहे. पर्याय क्रमांक 1 ला आपलं हे उत्तर असेल. पुढचं उदाहरण आपण पाहूयात. एकवीस ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरकास खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज, मूळ संख्या असतील 21 ते 30च्या दरम्यान 23 अधिक 29 बरोबर 52. आता 21 ते 30 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज, संयुक्त संख्या म्हणजे ज्याला एकापेक्षा जास्त अवयव आहेत अशा संख्या बघूयात. 21 अधिक 22 अधिक 24 अधिक 25 अधिक 26 अधिक 27 अधिक 28 अधिक 30 ही सगळी बेरीज येईल 203 आणि यातला फरक 203 वजा 52 बरोबर 151 येईल. आता हे 151 ला 3 ने भाग जात नाही. समजा इथं आपण 151 लिहिलं 5 आणि 1 6 6 आणि 1 7 म्हणजे 3 ने भाग जात नाही, 7 ने भाग जात नाही, 17 ने भाग जात नाही, 151 भाग जाईल म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असेल. पुढचं उदाहरण पाहूया आपण. एका त्रिकोणाच्या दोन बाह्य कोनांची मापे अनुक्रमे 140 अंश व 130 अंश आहेत, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? इथं आपण त्रिकोण ए बी सी काढलेला आहे. हा त्रिकोणाचा बाह्य कोन आहे, हा एक त्रिकोणाचा बाह्य कोन आहे. तर यांची माप ह्याचं 140 घेऊयात, ह्याचं 130 घेऊयात. हा कोन आणि हा कोन रेषीय जोडीतील कोन असतील, यांची बेरीज 180 अंश असते. हा 140 आहे म्हणजे हा 40 असेल, हा 130 आहे म्हणजे हा 50 असेल. या दोघांची बेरीज 90 होईल आणि राहिलेला कोन 90 अंश मापाचा असेल म्हणजे हा काटकोन त्रिकोण असेल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर येईल. चव्वेचाळीस कवायतीसाठी इयत्ता 6वीच्या 45 मुली, 7वीच्या 30 मुली, 8वीच्या 60 मुली क्रीडांगणावर प्रत्येक इयत्तेसाठी वेगवेगळ्या रांगेत उभे करायचे आहे. प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या समान ठेवायची असेल तर एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली हव्यात किंवा असतील? 45 30 45 30 आणि 60 यांचा मसावी काढा. तो मसावी येईल 15. मसावी म्हणजे मोठ्यात मोठी अशी संख्या की ज्या या तिघांनाही त्या संख्येनं भाग जाईल ती आहे 15. म्हणून त्या रांगेत जास्तीत जास्त एका रांगेत 15 मुली हव्यात. पुढचं उदाहरण पहा. तेहतीस सेमी लांब, 18 सेमी रुंद व 5 सेमी उंच अशी धातूची बरीव इष्टिकाची ती वितळवून 0.2 सेमी जाडी व 6 सेमी व्यास असलेल्या नाण्याच्या आकाराच्या किती चकत्या तयार करता येतील? तर ही काय जी इष्टिका चिती आहे, या इष्टिका चितीचं घनफळ
आणि ह्या एका चकतीचं घनफळ आणि एकूण बनणाऱ्या चकत्या, नाण्याच्या चकत्या मिळून व्यवस्थित पहा. इष्टिका चितीचं जे घनफळ असेल ते कुणाबरोबर असेल तर एकूण तयार होणाऱ्या चकत्या किंवा एकूण चकत्या गुणुले एका चकतीचे घनफळ. इष्टिका चितीचं घनफळ काय लिहावं लागेल आपल्याला माहिती, लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची असतं, म्हणजे 33 गुणुले 18 गुणुले 8 बरोबर एकूण चकत्या आपल्याला काढायच्या आहेत. आपण एकूण च लिहू गुणुले एका चकतीचे घनफळ. चकती वृत्तचिती आकाराची असती. वृत्तचितीचे घनफळ असतं पाय आर वर्ग एच. पाय म्हणजे 22/7. आर 6 सेमी व्यास दिलाय म्हणजे त्रिज्या होईल 3 गुणिले 3 आर वर्ग. आणि एच म्हणजे उंची, जाडी 0.2. आता बघा, तीन त्रिक 9, 9 एक 9, 9 दुने 18. आपण छेदाला लिहून घेऊयात 33 गुणुले 2 गुणुले 8 छेद 22 छेदाला येईल 7 अंशाला जाईल आणि 0.2 हे छेदाला येईल. 11 त्रिक 33, 11 दुने 22, 2 ला 2 हे कटले. आता 0.2 ने जर आपण या 8 ला भागलं तर ते 40 येईल आणि 3 गुणुले 40 गुणुले 7 हा गुणाकार केला तर तो 840 येईल. म्हणजे एकूण चकत्या तयार होतील 840 चकत्या तयार होणार आहेत. जे पर्याय क्रमांक 4 ला आहे. पुढचं उदाहरण पाहूया. शोभाताईंनी एक स्कूटर 55,000 रुपयांना विकत घेतली. वापरलेल्या स्कूटरचा भाव प्रतिवर्ष 8% कमी होतो. 2 वर्षानंतर त्यांनी ती स्कूटर विकली तर त्यांना किती रुपये मिळतील? तर आपण सोडून घेऊयात. याला आपल्याला चक्रवाढ व्याज त्याच्या राशीचं सूत्र वापरावं लागतं. रास बरोबर म्हणजे पी बरोबर ए बरोबर पी कंसात 1 वजा, कारण दर हा 8% कमी होतोय प्रतिवर्षाला, R/100 कंसाचा n. आता पी दिलेला आहे आपल्याला 55,000 गुणुले 100 वजा 1 वजा आर दिलेला आहे 8% छेद 100 आणि कालावधी आहे 2 वर्ष म्हणून ते 2 वर्ग केला आपण. 55,000 गुणुले 100 वजा 8 92 छेद 100 हा वर्ग. पुन्हा आपण सोडून घेऊयात. गुणुले ह्याचं रूपांतर आपण संक्षिप्त करूयात. 23 चौक 92 आणि 25 चौक 100 म्हणजे 23/25 गुणुले 23/25. 25 एक 25, 25 दुने 50 राहिले 5, 25 दुने 50, 2 शून्य आले. पुन्हा आपण 25 न भागूयात. 25 एक 25, 25 8 200 आणि 25 8 200. 23 चा वर्ग येईल
529 गुणिले 88 आणि आपल्याला हा गुणाकार केल्यानंतर आपल्याला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर मिळेल. यानंतर आपण 47 उदाहरण पाहूयात. एका वर्गातील 20 मुलांची उंची दर्शवणारी वारंवारता सारणी खाली दिली आहे. त्या उंचीचे मध्यमान किती असेल? उंची सेंटीमीटर मध्ये आणि वारंवारता म्हणजे 151 ही 7 जणांची उंची आहे, 153 4 जणांची आहे, 155 6 जणांची. तर आपल्याला काय करायचं आहे? आधी 151 गुणिले 7, 151 गुणिले 7 केलं की 1057 येईल. 153 गुणिले 4 हा गुणाकार येईल आपला 612. 155 गुणिले 6 हा गुणाकार येईल आपला 930 आणि 157 गुणिले 3 हा गुणाकार येईल 471. या सर्वांची बेरीज करा. 7 2 9 1 10, 5 आले 1, 5 1 6, 6 1 7, 7 3 10 7 17, 5 आला 1, 1 6 7, 9 7 16, 16 4 20 0, 5 आला 1, 20 70, 2070 भागिले एकूण मुलं आहेत 20, 20 ने जर भागलं तर आपलं उत्तर येईल 153.5 सेंटीमीटर. हे आपलं मध्यमान असणार आहे. पुढचं आपण उदाहरण पाहूयात. व उदाहरण. एका जमिनीत 8 मीटर लांब, 5 मीटर रुंद व 1.5 मीटर खोल असा खड्डा खणून त्यातील माती 25 मीटर लांब व 16 मीटर रुंद आयताकार भूखंडावर समान पसरली तर त्या मातीचा किती जाडीचा थर तयार होईल? जर हे आयताकार भागावरती आपण जर ती माती पसरली, हा जो खड्डा खणलेला आहे तो इष्टिकाची ती आकाराकृती आहे. याच्यातली जर माती काढली म्हणजे त्या इष्टिकाची तिच्या घनफळा इतकी माती बाहेर पडेल आणि या आयताकृती मैदानावर भूखंडावर ती माती जर पसरवली तर त्याची जाडी म्हणजे उंची तयार होईल आणि ही सुद्धा एक इष्टिकाची त्या आकाराचा भूखंड तयार होईल. म्हणजे जेवढी माती काढली त्याचं घनफळ 8 गुणिले 5 गुणिले 1.5 बरोबर आपल्याला काढायची आहे. मग इष्टिकाची तिची उंची 25 गुणिले 16 गुणिले भूखंडाची जाडी म्हणजे जेव्हा आयताला जाडी प्राप्त होईल तेव्हा ती इष्टिकाची ती सारखी दिसेल. म्हणजे आपल्याला त्याची उंची काढायची आहे h. तर बघूया 8 1 8, 8 2 16, 5 1 5, 5 5 25, 1.5 भागिले 5 2 10 बरोबर h. हा जर शून्य आपण कट केला तर दशांश चिन्ह आणखी एक इकडे जातं म्हणजे उंची येईल आपली 0.15 मीटर. आपल्याला दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत, 0.15 मीटर किंवा 15 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर असतील. पुढचं उदाहरण पाहूया.
64x वर्ग अधिक y वर्ग छेद 25 ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी त्यात पुढील पैकी कोणते पद मिळवावं लागेल? तर पहा, या राशीला आपल्याला a वर्ग अधिक किंवा वजा 2ab अधिक b वर्ग या स्वरूपात लिहिल्यानंतरच ती राशी पूर्ण वर्ग होईल. आता 64x म्हणजे 64 वर्ग x वर्ग म्हणजे a बरोबर आपण घेतलं 64x वर्गचं वर्गमूळ 8x आणि b बरोबर जर आपण घेतलं y वर्ग छेद 25चं वर्गमूळ y छेद 5. आपल्याला a वर्ग म्हणजे आपल्याला आहे 64x वर्ग, b वर्ग पण आहे y वर्ग छेद 25. आपल्याला फक्त या अधिक किंवा वजा 2ab ची किंमत काढायची आहे. तर आपण काय करणार, अधिक किंवा वजा 2 गुणुले a आहे 8x, b आहे y छेद 5, 8 दुने 16 म्हणजे अधिक किंवा वजा 16xy छेद 5. तर 2 अचूक पर्याय निवडायचे होते आपल्याला. तर ही जर 2 पदं मिळवली छेद 5 xy आणि वजा 16 छेद 5 xy, तर ही वर्ग राशी पूर्ण वर्ग राशी तयार होणार आहे. पुढचं उदाहरण पाहूया 50व. 0.36 गुणिले 0.27 गुणिले 0.001 छेद 0.06 गुणिले 0.03 गुणिले 0.1. आता बघा, अशा उदाहरणात काय करायचं असतं, छेदाला दशांश पॉइंट नंतर किती घर आहेत ती मोजून घ्या. 1 2 3 4 आणि एकूण 5 वजा अंशाला किती घर आहेत 1 2 2 2 4 7. छेदाचे 5 वजा 7 वजा 2. आता ह्याचा कसा उपयोग करायचा ते बघा. आता आपण दशांश चिन्ह नाहीत या स्वरूपात ते उदाहरण लिहूया. 36 गुणिले 27 गुणिले 1 छेद 6 गुणिले 3 गुणिले 1. एकाला 1 कटलं, 6 1 6 6 1 36, 3 1 3 3 2 6 आणि 27 2 54. वजा 2 म्हणजे 2 घरं सोडून दशांश चिन्ह द्यायचं 0.54. पण पर्यायामध्ये कुठेही 0.54 नाहीये. बहुतेक हा प्रश्न कट झालेला असेल, पण याचं उत्तर आहे 0.54. कसं आणलं ते बघा. आधी दशांश चिन्ह छेदाचे मोजा, छेदाचे दशांश चिन्ह नंतर किती अंक आहेत ते मोजा. 1 2 3 4 5 म्हणून 5 लिहिलं मी आधी छेदाचं. वरती 7 दशांश चिन्ह नंतर अंक आहेत म्हणून वजा 7 केलं. वजाबाकी आली वजा 2 आणि जे काही दशांश चिन्ह काढून आपण जे उत्तर काढलं ते आलं 54. वजा 2 म्हणजे 2 घरं सोडून दशांश चिन्ह द्यायचं. आपलं उत्तर येतं 0.54. तर राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. पार्ट 2 मध्ये. तुम्हाला ही प्रश्नपत्रिका सोडवलेली कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.